तर आज तर मालूम आहे तुम्हाला काय एक ऑगस्ट. तर आपण झालं बऱ्यापैकी तयार. आता जाऊ रोडवर जाऊन पाहू की काय नियोजन आहे, कसं आहे, काय आहे म्हणून. तर चला आता जाऊ सीधे रोडवर. तर नाश्ता आला आपला बऱ्यापैकी. आता नाश्ता करू आणि मग जाऊ आपण. थोडंसं काम आहे आपल्याला मार्केटमध्ये ते करायला. तर हे पब्लिक आता आलो आहे आपण मार्केटमध्ये ते फ्रेम आणण्यासाठी. हे आहे आपली फ्रेम. पहिली फ्रेम घेऊन जाऊ आता घरी आणि याच्यावर आपण बऱ्यापैकी बॅनर. ठीक आहे, फ्रेम घेऊन आलो आहे आपण घरी. आता हे जे बॅनर आहे आपले, हे बॅनर चिपकू आपण फ्रेमवर. ठीक आहे, तोपर्यंत वेट करा. तर हे वाला बॅनर आहे, पब्लिक पाहू शकता. हे 3 बॅनर आहे. तर पटापट चिपकू आणि मग हे करू. ठीक आहे, तोपर्यंत वेट करा. फायनली पहिलं बॅनर लागलं इथं पाहू शकता आपण. हा फोटो. आता लावू बाकीचे बॅनर. ठीक आहे, बऱ्यापैकी झालं आपण तयार आणि आता जाऊ तिथं कार्यक्रमात. कारण कार्यक्रम चालू झाला आहे आणि मी खूप कामात होतो, त्यामुळे मी क्लिप शूट करू नाही शकलो. तर सॉरी. तर चाला तुम्हाला मी पूर्ण सीन दाखवतो. ठीक आहे, ब्लॉग मस्त एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. ठीक आहे, चला. पाहू शकता सर्व काही तयार झालं. आता चला जाऊ आपण तिथं. बऱ्यापैकी दाखवतो तुम्हाला कसा का सीन आहे. ठीक आहे, आता पहिलं गाणं म्हणत आहे बँडवाले. मी थोडं लेट पोचलो कारण कामातच एवढा होतो की का सांगू. चला दाखवतो. मानवा तू गुलाम नाही. हे मानवा तू गुलाम नाहीस. तू या वास्तव जगाचा निर्माण करता आहेस. तू या वास्तव जगाचा निर्माण करता आहेस. माझ्या सगळं जे समाजाचे लोक आहेत आणि जे इतर समाजाचे लोक आहेत, हा एक समाज म्हणून नव्हे
तर अण्णाभाऊ साठे हा सर्वांचाच आहे. आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम इथून स्वागत समारोह झाल्यानंतर थोडा भाषणाचा कार्यक्रम पण होईल आणि त्याच्यानंतर आपण इथून निघणार आहोत. महाराष्ट्राची शान तो, आमचा जीव की प्राण तो. कौतुक करतात ज्ञानाचं त्यांच्या विद्वान पंडित सारे. अजरामर झाले अण्णाभाऊ जसे चंद्र सूर्य आणि तारे. लहुजींची संघटना पोलादाची पार आहे. लहुजींची संघटना पोलादाची पार आहे. मांगाचा पोरे जातो तलवारीची धार आहे. मांगाचा पोरे जातो तलवारीची धार आहे. लहुजींची संघटना पोलादाची पार आहे. लहुजींची संघटना पोलादाची पार आहे. मांगाचा पोरे जातो तलवारीची धार आहे. मांगाचा पोरे जातो तलवारीची धार आहे. मालू आईच्या पोटी जन्माला आलं बाळ. त्या बाळाला होती समाजाची तळमळ. बालू आईच्या पोटी जन्माला आलं बाळ. त्या बाळाला होती समाजाची तळमळ. राजत होता तेव्हा गुलामीचा महाकाळ. भेटले अण्णाभाऊ त्यांना धूर आणि जाळ. भेटले अण्णाभाऊ त्यांना धूर आणि जाळ. त्यांचा कष्टात्याचार गिरवणार आहे. त्यांचा कष्टात्याचार गिरवणार आहे.
पब्लिक फायनली पोहोचलो आपण पुतळ्यावरचा सीन दाखवतो तुम्हाला कसा काय काय नाही. एक आहे पुतळा इथं आणि एक पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये. ठीक आहे, तर आता हे आपले पोरं प्रतिमाला हार चढवत आहे, पाहू शकता तुम्ही. आणि तिथे आपले अण्णाभाऊ साठेंचा चौक आहे. आता हे चढवत आहे पुतळ्यांना हार, तर ते दाखवतो तुम्हाला. आता 2 शब्द आपले विशाल भाऊ बोलतील आपल्या स्मारक बद्दल. जय अण्णा, जय लहूजी. मी आपला लाडका विशाल आमटे आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 1 ऑगस्ट 1920 रोजी जन्म घेतलेला महान एक थोर व्यक्ती. आणि आज इथं आम्ही बोरगाववरून पूर्ण DJ, सांस्कृतिक बँड आणि सगळं रॅली बग्गी वगैरे इथपर्यंत आलो आणि स्मारकाला हार चढवला. आणि माझा एकच संदेश आहे तुम्हा सर्वांना की शिकलं तेव्हाच आपण समोर जाऊ शकतो भाऊ, कारण आपण एक दलित बांधव आहे. शिका आणि संघटित व्हा, कारण जग बदल घाव घालून सांगून गेले माझं भीमराव. कारण आत्ता घाव घालायचा आहेच, आत्ता घाव घालायचा आहे. जय हिंद, जय भारत. तो हे पब्लिक फायनली आलो आपण घरी. आता पोरांची जेवणाची व्यवस्था करतो. ठीक आहे, तोपर्यंत थांबा. पब्लिक जेवण चालू झालेलं आहे. थोडं घाईघाईमध्ये होतं म्हणून मी दाखवलं नाही. तर हे आपले चिरी भाऊ आणि सर्वजण जेवण करून राहिले. ठीक आहे, आता भेटू थोड्या वेळानं. बापरे, निखिल भाऊ देखो कसा कर. तो हे पब्लिक कार्यक्रम वगैरे झाला, सर्व काही खतम. आणि आता डेली ब्लॉग येणार. सॉरी हा, कारण मी जे गाडी वगैरे घेतली नाही त्या कारणापासून मला माझा फोन निघायला लागला, त्यामुळे मी ब्लॉग बंद केले होते. तर आता कंटिन्यू डेली ब्लॉग येणार. आणि ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करजा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करजा. ठीक आहे, भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय अण्णा, जय लवजी.